भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात साजरा होत आहे आणि त्याच अनुषंगाने पाचोरा येथील दोन दिग्गज नेते म्हणजे एक ठाकरे गटाचे नेता वैशालीताई सुर्वेंची, त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचा आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। ज्याप्रमाणे वैशालीताई सुर्वेंची यांनी तमाम जनतेला आवाहन केलं होतं, भाऊंना आवाहन केलं होतं की आपण रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाला यावं आणि माझ्या हातून राखी बांधावी, त्याच कार्यक्रमाला आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील उपस्थित देऊन एक बहीण भावाचं नातं कायम असल्याचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे। राजकारणाच्या पलीकडे नातं भाऊ बहिणीचं असतं आणि त्या भाऊ बहिणीच्या नात्याला आज रक्षाबंधन निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज रक्षाबंधन म्हणजे हा बहीण भावातला पवित्र असा सण आहे। रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व लाडक्या भावांना आणि सर्व माता भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देते। रक्षा म्हणजे रक्षण आणि बंधन म्हणजे धागा, हे पवित्र धाग्याचं बंधन म्हणजेच रक्षाबंधन। खरं तर मी कालच रक्षाबंधनच्या माझ्या सर्व भावांना मतदारसंघात राख्या पाठवलेल्या आहेत आणि आज शिवसेना कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे। मला आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने संबंध देशातील बांधवांना असं सांगायचं आहे की कलकत्ता येथे जे काही एका भगिनीवर अत्याचार झाला, ती डॉक्टर भगिनी होती आणि तिच्यावर इतक्या क्रूर पद्धतीने जो अत्याचार झाला, मला असं वाटतं हा विचार करण्यासारखा विषय आहे। संबंध भावांना माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी या नारी शक्तीचा सन्मान करावा आणि अशा घटना कधीच घडू नये। ती कुठलीही भगिनी असेल तर ती माझी बहीण आहे, हे प्रत्येक भावाने डोक्यात ठेवलं पाहिजे। हा मी या रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते की आपण या नारी शक्तीचा सन्मान करा। ह्या माता भगिनी कुठलीही स्त्री असेल ती आपलं नातं जे पवित्र आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करावा। मी मतदारसंघामध्ये सुद्धा अशा घटना घडत असतात, या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून सगळ्या भावांना विनंती करेल की आपण या गोष्टीची काळजी घ्यावी। रक्षाबंधन फक्त एका दिवसाचं नव्हे तर हे नेहमीसाठी आपण हे रक्षाबंधन साजरं करण्यासाठी नारी शक्तीचा, नारीचा सन्मान करणं जर आपण वर्षभर केला, नेहमी केला तरच हे रक्षाबंधन खरं साजरं होईल असं मला वाटतं। मी पुनश्च सर्व बांधवांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देते। धन्यवाद।